बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही स्वतःच्या दुःखात धावून येणारे आणि तुमच्या दुःखात असले की धावून येणारे आणि तुमच्या पुढे पुढे करणारे माणसे ओळखा बांधवांनो. तुमच्या जीवनात तुमच्या दुःख आले की धावून येणारे आणि सुखात असले की पुढे पुढे करणारे यातील फरक ओळखा आणि माणसं कोणाची मैत्री करायची हे ठरवा बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एका सावकाराला एकच मुलगा होता. त्याच्याकडं धन दौलत पद पैसा होती. म्हणजे विशेष म्हणजे तो गावातला मोठा असा सावकार होता. सावकार असल्यामुळं सावकार होता, त्याचं राजकीय क्षेत्रात नाव होतं, सामाजिक क्षेत्रात नाव होतं आणि शैक्षणिक क्षेत्रात नाव होतं. कारण त्याच्या मुलाला त्यानं ठरवलं केलं तसं. कारण त्याच्याकडे धनही होतं, धन दौलत पद पैसा सर्व काही होतं. असे दिवसामागून दिवस गेले, सर्व काही झालं. त्या मुलगाही नव्हतं, म्हणजे एकच मुलगा होता. त्याला दुसरं एकच मुलगा होता, ना मुलगी ना हे, फक्त एकच मुलगा होता. मग एकाच मुलाला त्याने भरपूर असं शिक्षण दिलं. शिक्षण दिलं शिक्षण दिलं मोठं असं शिक्षण दिलं. शिक्षण दिल्यानंतर मस्त असं घडवलं. घडल्यानंतर तो मुलगा सुद्धा लोकांच्या समस्या, वडिलाचं पाहून लोकांच्या समस्या सुद्धा सोडू लागला. राजकीय सामाजिक क्षेत्रात कुठे समस्या असल्या की सोडू लागला. लोकांचे कामधंदे करू लागला. म्हणजे मुलाने असं नाव केलं त्या गावामध्ये. नाव केल्यानंतर मात्र त्याच्यावर काही अडचण आली तर काही माणसं अशी पटकन धावून जायची ते उपकाराची जाण ठेवून, आणि काही मात्र जात नसत. चुकात असले की त्याची वरवर करायची, त्याची हाजी करायची. कारण तो त्याची कामं करत असे म्हणून हाजी करायचे. आणि दुःखात असला की मात्र त्याच्या कोणीच कामा पडत नसे. फक्त दोघं चौघच करायचे. असे दोघं चौघच काम करायचे. मग असे दिवसामागून दिवस गेले. एकदा तो असा दुःखात असला की भरपूर असा बिमार पडला. तर त्या ठिकाणी फक्त 4 ते 5 माणसं त्याच्या कामा पडले आणि बाकीचं पूर्ण गाव कोणीच कामा पडले ना. कोणीच पडले ना. फक्त त्याचे नातलग आणि ते 2-3 मित्र त्याच्या जवळचे एवढेच कामा पडले. मग त्याला माणसाचं महत्व कळालं. माणूस कोणता जवळ करावा आणि कोणता लांब करावा हे त्याला कळालं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना मग एवढंच की तुम्ही सुखात असले की तुमची हाजी करून तुमचं नाव करणारे आणि तुम्ही दुःखात असले की धावून येणारे हे माणसं ओळखा. जे तुमच्या दुःखात धावून येतात, न बोलवता धावून येतात आणि तुमच्या अडीअडचणीत तुमची मदत करतात, तेच तुमचे खरे मित्र असतात. जे फक्त तुमचं पद पैसा प्रतिष्ठा पाहून फक्त हाजी करतात, ते फक्त तोंडापुरते गोड असतात. आणि ते काम सरकलं की काम सुरू आणि वैध मरू असं वागतात. म्हणून त्याच्याशी जास्त वागता, त्याच्यासोबत तसं न वागता फक्त दुःखात काम पडणार यांच्यासोबत जास्त मैत्री संबंध ठेवा. तेव्हाच तुमचं येऊ शकतं, प्रगती होऊ शकते. एवढं काही सांगितलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना तो लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं काय सांगायचं म्हणणं. धन्यवाद पुन्हा एकल्याबद्दल.